नमस्कार मित्रांनो, मी आज सांगवी वाहतूक विभागाच्या प्रवेशद्वारासमोर उभा आहे. या ठिकाणी पाहू शकता तुम्ही आज महानगरपालिकेच्या रस्त्याची काही कामं चाललेली आहेत. रस्त्याबद्दल रस्ता रुंदीकरण असेल या रस्त्याचे काही फुटपाथची कामं चालली असेल. पण अशी एक आता घटना घडलेली आहे. आता जस्ट मी त्या ठिकाणावरच आहे. या ठिकाणी पाहू शकतो आपण की बघा, या ठिकाणी आपलं फुटपाथ जे आहे ते फुटपाथ कमीत कमी 3 फुटाच्या आसपास आहे. 3 फुटाचं फुटपाथ या ठिकाणी अतिक्रमण केले गेलेलं आहे. त्या त्या पद्धतीने पाहू शकता तुम्ही. अतिक्रमण कशा पद्धतीचं केलेलं आहे. हे गेट आहे. ही एक कंपनी आहे लॉस्ट म्हणून. आपण त्या कंपनीचं हे गेट आहे. हे पूर्ण अतिक्रमण केलेले आहेत. या ठिकाणी फुटपाथ कसं त्यांनी कव्हर केलेलं आहे पाहू शकतो. ही जागा पूर्ण फुटपाथ 3 फूट फुटपाथ या त्यामध्ये अतिक्रमण केलेलं आहे. यावर कुठल्याही अधिकाऱ्याचं लक्ष नाही. त्याचबरोबर आपल्या संघ ह्या पूर्ण माहिती देण्यासाठी शिवशाहीचे अध्यक्ष युवराज ढाकणे साहेब आपल्या संघ याची पूर्ण माहिती देत आहे. तुम्ही पाहू शकता. सर, काय सांगाल? हे अतिक्रमण केलेलं आहे, कधी केलेलं आहे? आपण स्मार्ट सिटीच्या अंतर्गत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीनं विविध ठिकाणी फुटपाथचं अतिशय चांगल्या पद्धतीचं सुशोभीकरणाचं काम या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. परंतु ग प्रभाग अंतर्गत प्रभाग क्रमांक 27 रहाटणी काळेवाडी श्रीनगर तापकीनगर या परिसरामध्ये आपण बघत असलेलं हॉटेल कुणालच्या शेजारी हॉटेल राजरत्न आहे आणि राजरत्नाच्या शेजारी या ठिकाणी चुकीच्या पद्धतीचं फुटपाथ या ठिकाणी कव्हर करण्याचं काम संबंधित बांधकाम व्यावसायिकांनी केलेलं आहे. या ठिकाणी वाहतुकीची जी वर्दळ आहे ती प्रचंड प्रमाणामध्ये असते. पादचारीला, माता, बंधू आणि भगिनीला, ज्येष्ठ नागरिकांना आपण रस्त्यावरून जाण्याकरता फुटपाथची व्यवस्था करण्यात आलेली आहे. परंतु या महाशयांनी गारवे नावाचा जो बांधकाम व्यावसायिक आहे त्यांनी या ठिकाणी पूर्णपणे फुटपाथचं अतिक्रमण केलेलं आहे. ही अत्यंत चुकीची बाब आहे. नागरिकांच्या आणि ज्येष्ठ नागरिकांच्या हिताकरता आपण शिवशाही व्यापारी संघ या राज्यव्यापी संघटनेच्या माध्यमातून संबंधित गप्रभाग अधिकाऱ्यांना याबाबत सूचना दिलेल्या आहे, विनंती केलेली आहे. परंतु आपण बघत असाल आता लहान मुलं, बारीक लहान मुलं, आया बहिणी या रस्त्याने जात असताना हे जे फुटपाथ आहे या फुटपाथवरती अतिक्रमण केल्याने या चिमुकल्याला आज एकाने जात असताना जर एखादा अपघात जर घडला तर याला जबाबदार कोण असणार आहे? त्याच्यामुळं ज्या बांधकाम व्यावसायिकाने फुटपाथवरती अतिक्रमण केलंय हे तातडीनं येत्या 48 तासाच्या आतमध्ये आपण ह्या बांधकाम व्यावसायिकावरती कारवाई केली नाही, त्याचा पूर्णत्वाचा दाखला जर आपण थांबवला नाही तर शिवशाही व्यापारी संघटनेच्या वतीनं आपण ग प्रभागावरती मोठ्या प्रमाणामध्ये इथल्या ज्येष्ठ नागरिकांना, महिला भगिनींना घेऊन मोठं आंदोलन उभारणार आहे. या कामी उद्भवणाऱ्या सर्व गोष्टींची जबाबदारी संबंधित ग प्रभाग अधिकारी असतील त्यांची राहणार आहे. एवढंच आपल्या माध्यमातून मी त्यांना या ठिकाणी इशारा देऊ इच्छितो. पाहू शकता कशा पद्धतीचं अतिक्रमण केलेलं त्याची आपल्याला माहिती शिवशाही अध्यक्ष यांनी दिलेली आहे. हे अतिक्रमण तातडीने हटवावं अशी यांची मागणी आहे. सोमनाथ काळे, राटणी.